नमस्कार, स्वप्नाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। इथे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच आहात अतिशय जाळीदार आणि मौसूत असा नाश्ता इथं बनवून तयार केलेला आहे। अतिशय सोपी पद्धत आहे। इथं आपल्याला तांदूळ जास्त वेळ भिजवायची ही गरज लागत नाही। झटपट नाश्ता बनवून तयार होतो। फक्त आपल्याला 1 तासभर तांदूळ भिजवायचे आहेत। इतर रात्रभर किंवा दिवसभरही भिजवायची गरज लागत नाही। त्याबरोबरच इथं आपण टोमॅटोची चटणी बनवलेली आहे, तीही अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। तांदूळ वाटून घेऊन पटकन हा नाश्ता बनवता येतो। याच्यामध्ये आपल्याला पीठ फर्मेंट करायची ही गरज लागत नाही। डायरेक्ट आपण इथं रेसिपी बनवू शकतो। अशा पद्धतीने इथं मी नाश्त्याची रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे। इथं तुम्ही पाहतच आहात अतिशय जाळीदार अशी आपली रेसिपी झालेली आहे तयार। याला तुम्ही उत्तप्पाही म्हणू शकता, झटपट उत्तप्पाही म्हणू शकता। हा अशा पद्धतीचा नाश्ता आहे ज्याने पटकन पोट भरले जाते आपले आणि जास्त वेळपर्यंत भूकही लागणार नाही। अगदी तुम्ही जेवणासाठीही हा पदार्थ बनवू शकता आणि टोमॅटोच्या चटणी बरोबर तर अतिशय चविष्ट लागतो हा नाश्ता। आणि टोमॅटोची चटणी बनवायलाही अतिशय सोपी आहे। रविवारच्या दिवशी तर तुम्ही हा नक्की नाश्ता बनवून बघा, म्हणजे दुसरं काही तुम्हाला जास्त करायची गरज लागत नाही। या नाश्त्यामुळे पटकन पोट भरले जाते आणि जास्त वेळ भूकही लागत नाही। त्यामुळे दिवसभराचे काम तुमचे उरकून जाईल। अशा पद्धतीचा नाश्ता तुम्ही बनवला तर म्हणजे जेवण आणि नाश्ता हा एकच प्रकारात होईल। आता इथं आपण लागणारं साहित्य घेतलेलं आहे। आपल्याला इथं तांदूळ लागणार आहेत जे आपण भिजवून ठेवलेले आहेत। 1 तासभर इथे भिजवून घेतलेले आहेत तांदूळ। इथे मी 4 वाटी तांदूळ वापरलेले आहेत। त्याच्यामध्ये थोडेसे मी मेथीचे दाणे घातलेले आहेत जे आपल्याला तांदळाबरोबरच भिजवून घ्यायचे आहेत। मेथी वापरल्यामुळे नाश्ता आपला फ्लफी व्हायला म्हणजे स्पॉन्जी व्हायला मदत होणार आहे। त्याचबरोबर 1 वाटी इथं मी पोहे भिजवून स्वच्छ धुवून भिजवून घेतलेले आहेत आणि 2 मीडियम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत नाश्त्यासाठी। आता तांदळातील पाणी मी बाजूला काढून घेतलेलं आहे। आपण इथं मिक्सरमध्ये तांदूळ वाटून घेणार आहे। जास्त पाणीही इथं वापरायचं नाही। आपण लागेल तसं त्या प्रमाणात बाजूला काढून ठेवलेलं पाणी इथं तांदूळ वाटण्यासाठी वापरणार आहे। थोड्या प्रमाणात इथं आपण पहिल्यांदा तांदूळ बारीक वाटून घ्यायचे आहेत। पहिल्यांदा तर तांदूळ वाटून बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बटाटा आणि जे पोहे घेतलेले आहेत ते ॲड करून घ्यायचे आणि परत एकत्रित त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। म्हणजे परत एकत्र थोडं पाण्याचा वापर करून आपण बारीक वाटून घ्यायचं आहे। बटाट्यामुळे छान टेस्ट लागते आणि नाश्ता मौसूत होण्यासही मदत होते बटाट्यामुळे। त्यामुळे इथं आपण बटाट्याचा वापर केलेला आहे। अतिशय चवीला बनतो बटाटा वापरल्यामुळे हा नाश्ता। आणि बारीक पेस्ट आपली बनवून तयार झालेली आहे। इथं तुम्ही पाहत आहात थोडे मोठे असे पीस राहिले असतील परत मिक्सरला आपण वाटून घेणार आहे आणि अशा पद्धतीची अशी बारीकशी पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे तांदळाची, बटाटा आणि पोह्याची। एवढ्या 4 वाटी तांदळाच्या प्रमाणात भरपूर सारं आपलं बॅटर बनवून तयार होतं। इथं हे अर्धच बॅटर मी इथं वापरलेलं आहे। तुम्ही 2 वाटी तांदूळ वापरले तरी चालतील। मी इथं 4 वाटी तांदळाचे पीठ बनवून घेतलेले आहे। असे मस्त मौसूत असे पीठ बनवून तयार झालेले आहे। आता नाश्ता बनवण्यासाठी पिठामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, गाजर किसून घेतलेला आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ते पिठामध्ये ॲड करणार आहे। तिखट घालण्यासाठी मी इथं मिरची, आलं, लसूणाची पेस्ट करून घेतलेली आहे। तुम्ही स्किप ही करू शकता मिरची, पण इथं मिरचीमुळे छान टेस्ट लागते त्यामुळे मी इथं मिरचीचा वापर करत आहे। आलं लसूण आपण चवीसाठी वापरलेलं आहे। आलं लसणामुळे ही छान टेस्ट लागते त्यामुळे आपण इथं आलं लसूण पेस्ट आणि मिरचीची पेस्ट वापरलेली आहे। आता नाश्त्यासाठी घेतलेले सर्व साहित्य आपण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याच्या मदतीनं सर्व एकत्रित हलवून मिक्स करून घ्यायचं। तर आता आपण पटकन नाश्ता बनवून घेणार आहे। आपल्याला पीठ भिजत ठेवायची ही गरज लागत नाही। फक्त आपल्याला साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व साहित्य पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आपण पटकन नाश्ता बनवून घेऊ शकतो। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपल्याला। एवढ्या पिठासाठी मी 1 चमचा मीठ याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि तेवढं पुरेसं आहे। जास्त मीठही वापरायचं नाही। आणि 2 चमचे इथं आपण जे वाटण बनवून घेतलेलं आलं लसूण आणि मिरचीचं ते याच्यामध्ये वापरलेलं आहे मी। आता मिरच्या आणि मीठ परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व पिठामध्ये। अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं। मीठ पूर्णपणे विरघळलं पाहिजे पिठामध्ये। आपण पटकन नाश्ता बनवणार आहे त्यामुळे आपल्याला हलवून अशा पद्धतीनं मीठ सर्व पिठामध्ये विरघळवून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपण नाश्ता थोडा फ्लफी म्हणजे स्पॉन्जी बनवण्यासाठी याच्यामध्ये इनोचा वापर करणार आहे। तुम्ही खाण्याच्या सोड्याचाही वापर करू शकता। इथे आता नाश्त्यासाठीचं बॅटर आपलं बनवून तयार झालेलं आहे। थोडं घट्टसरच आपण इथं बॅटर वापरलेलं आहे। जास्त पाण्याचा वापर नाही केलेला।
इनोचा वापर करण्याची योग्य पद्धत अशी आहे, ज्यावेळेस तुम्ही नाश्ता बनवण्यासाठी घेणार आहे पीठ त्यावेळेसच आपण त्याच्यामध्ये इनो ॲड करायचा आणि इनो ॲक्टिवेट व्हावा यासाठी आपण त्याच्यावरती थोडंसं पाणी ओतून घ्यायचं. अशा पद्धतीनं इथं बबल्स तुम्हाला दिसले असतील, म्हणजे इनो ॲक्टिवेट झालेला आहे. आता परत पिठामध्ये व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचा. नाश्ता स्पॉन्जी होण्यासाठी इनो घातल्यानंतर आपण सतत थोडा वेळ असं सतत हलवत पीठ ठेवायचं आहे. म्हणजे काय होतं, पीठही हलकं होतं आणि जाळीदारही नाश्ता बनवून तयार होतो. त्यामुळे आपल्याला असं 1-2 मिनटं तर असं सतत हलवत पीठ ठेवायचं आहे. आता बॅटर आपलं बनवून तयार झालेलं आहे. इथं पॅन मी गरम करून घेतलेला आहे, त्याच्यावरती 2 चमचे तेल ओतून घेतलेलं आहे. पहिल्यांदा आपण नाश्ता बनवत असताना थोडं तेल जास्त वापरायचं, नंतर जास्त तेल वापरायची गरज लागत नाही. तेल गरम झाल्यानंतर आता आपण जे बॅटर बनवून घेतलेलं आहे ते अशा पद्धतीनं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तव्यावरती असं सोडून घ्यायचं आहे. मोठं किंवा लहान आकारामध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजमध्येच बनवून घेत आहे, म्हणजे काय होतं, पलटण्यासाठी सोपं जातं, व्यवस्थित पलटलंही जातं. आता याच्यावरती थोडं तेल ओतून घ्यायचं आहे. 2 चमचे तेल घातलेलं आहे. म्हणजे ड्राय झालं, याच्यावरचं पाणी थोडं ड्राय झालं की आपण नाश्ता पलटून घेऊ शकतो. रंगही तुम्ही पाहतच आहात, अतिशय कलरफुल आपला नाश्ता बनवून तयार होतो आणि खालच्या बाजूनेही भाजलेला आहे. आता आपण ही पलटून घेऊयात. थोडं पाणीवरचं ड्रायही झालेलं आहे आणि खालच्या बाजूने व्यवस्थित भाजलेलाही आहे. मीडियम आकारामध्ये तुम्ही जर बनवलं तर म्हणजे डब्यामध्ये द्यायलाही सोपे जाते, म्हणून या मीडियम साईजमध्येच बनवून घ्या नाश्ता आणि भाजायलाही अतिशय सोपं जातं. अशा पद्धतीनं आपला कलरफुल असा नाश्ता तयार झालेला आहे. तुम्ही याला उत्तप्पाही म्हणू शकता. झटपट उत्तप्पा आहे आपला हा बनून तयार झालेला आहे. डोळ्यांनी बघता क्षणी खाऊ वाटेल अशा पद्धतीचा नाश्ता बनवून तयार होतं. कधी कधी लहान मुलं गाजर वगैरे खायला तयार होत नाहीत, तर तुम्ही अशा पद्धतीनं त्यांना नाश्त्यामध्ये खाऊ घालू शकता गाजर. आणि गाजर हे हेल्दी आहे, खाण्यासाठी अतिशय चांगले असते. त्यामुळे तुम्ही लहान मुलांना अशा पद्धतीनं नाश्त्यामध्ये गाजर वगैरे घालून खायला देऊ शकता. त्यांच्यासाठी अतिशय पौष्टिक हा नाश्ता आहे. तुम्ही इथं पाहतच आहात, अतिशय सोप्या पद्धतीने आपण बनवून घेतलेले आहेत. याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही आणि साहित्यही खूप कमी आहे, म्हणजे घरामध्ये जे उपलब्ध आहे तेवढ्या साहित्यामध्ये आपला हा नाश्ता बनवून तयार होतो. नाश्ता बनवण्यासाठी तर खूप कष्ट घ्यावे लागतात, परंतु गरम असल्यामुळे त्याची वाफ तयार होते आणि वाफेचं पाणी होऊन नाश्ता ओलसर असा होतो. त्याच्यासाठी मी इथं तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे, जे मी रेग्युलरली यूज करते. अशा पद्धतीची चाळण घ्यायची आहे, जी आपल्याला पालथी घालून त्याच्यावरती आपल्याला असा नाश्ता काढून घ्यायचा आहे. गरम असतानाच याच्यावरती आपण अशा पद्धतीनं नाश्ता ठेवून द्यायचा. म्हणजे काय होतं, त्याच्या होलातून त्याची वाफ निघून जाते, पाणी जास्त होत नाही वाफेचं आणि ओलसर असा आपला नाश्ता बनत नाही. ही चाळण सगळ्यांकडे सहज उपलब्ध असते. याला मोदक पात्रही म्हटले जाते. याच्यामध्ये मोदक उकडले जातात. अशा पद्धतीनं त्याच्यावरती आपण सर्व नाश्ता बनवून तयार ठेवू शकतो. म्हणजे एका वेळेस जास्त जणांना बनवून खायला द्यायचं असेल तर गरम गरम पटकन बनवता येत नाही. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं चाळणीवरती बनवून ठेवू शकता, म्हणजे ओलसर होणार नाही नाश्ता. आता त्याच्याबरोबर आपण खायला जी चटणी बनवणार आहे तर लागणारं साहित्य इथं मी घेतलेलं आहे. 2 टोमॅटो असे मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेले आहेत. 1 कांदा उभा चिरून घेतलेला आहे. आलं लसूणची पेस्ट आणि मिरचीची पेस्ट मगाचीच बनवून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपण इथं थोडी फुटाण्याची डाळ वापरणार आहे. पहिल्यांदा तर आपण हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे. एक पॅन गरम करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 4 चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर कांदा आपल्याला पहिल्यांदा भाजून घ्यायचा आहे. कांद्याचा वास येतो, त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा तर कांदा भाजून घ्यायचा आहे. थोडा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. टोमॅटोची चटणी आहे, त्यामुळे आपण 2 टोमॅटो आणि 1 कांदा असं प्रमाण वापरणार आहे. कांद्यामुळे छान टेस्ट येते चटणीला. आता कांदा आपला भाजून झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा. टोमॅटो पाणीदार असल्यामुळे त्याला पटकन पाणी सुटलंही जातं. टोमॅटो इथं आपल्याला मऊ पडेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. टोमॅटोचाही वास, आंबट वास आला नाही पाहिजे, अशा पद्धतीनं आपल्याला मऊ पडेपर्यंत टोमॅटो भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो पटकन भाजून व्हावा याच्यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे, म्हणजे वाफेवरच्या पाण्यामध्ये टोमॅटो मऊ झाला पाहिजे. टोमॅटो व्यवस्थित भाजला गेला की चटणी ही आपली छान दाटसर बनून तयार होते, म्हणजे चटणीतील पाणी वेगळं असं होत नाही. म्हणून व्यवस्थित आपल्याला इथं टोमॅटो भाजून घ्यायचा आहे. फार तर आपण इथं टोमॅटो भाजण्यासाठी, म्हणजे टोमॅटो शिजवून घेण्यासाठी याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून घेणार आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण जी फुटाण्याची डाळ वापरणार आहे तीही आपल्याला इथं भाजून घ्यायची आहे. थोडी मऊ होईपर्यंत आपल्याला तीही इथं शिजवून घ्यायची आहे. त्यामुळे आपण इथं थोडा पाण्याचा वापर करणार आहे. आता कांदा टोमॅटो भाजून झालं की त्याच्यामध्ये फुटाण्याची डाळ
आणि जे मिरची आलं लसूणची पेस्ट बनवून घेतलेली तीही याच्यामध्ये ॲड करायची. तुम्ही मिरची आलं लसूणची पेस्टही स्किप करू शकता, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही लाल तिखटही वापरू शकता. तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता. मी इथं 1 चमचा वापरलेला आहे मिरची आलं लसूणाची पेस्ट. आता अर्धा ग्लास पाणी इथं मी वापरलेलं आहे आणि पूर्ण आटेपर्यंत आपल्याला परत परतून घ्यायचा आहे. टोमॅटो कांदा व्यवस्थित परतून भाजून झाला की थोडा थंड होईपर्यंत ठेवायचा. थंड झाला की मग मिक्सरला आपण वाटून घेणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी गरजेनुसारच वापरायचं आहे. जर लागलं तरच पाणी ॲड करायचं, नाहीतर आपण पाण्यामध्ये शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे याची स्मूथ पेस्ट बनून तयार होते. अशा पद्धतीनं टोमॅटोची स्मूथ पेस्ट बनवून तयार झालेली आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अशी घट्ट दाटसरच आपल्याला इथे चटणी बनवून घ्यायची आहे. जास्त पाणीही ॲड करायचं नाही. आता या चटणीमध्ये म्हणजे या टोमॅटोच्या पेस्टमध्ये आपण तडका घालून घेणार आहे. तडक्यामुळे छान चवीला लागते आणि फ्लेवरही येतो. तडका बनवण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा मोहरी भाजून घ्यायची, म्हणजे कडू लागणार नाही. नंतर जिरे टाकून भाजून घ्यायचे. कढीपत्ताही टाकायचा. इथं मी लाल तिखट वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार तिखट वापरू शकता. मी झणझणीत बनवण्यासाठी लाल तिखटचा वापर केलेला आहे. तडका इथं आपला बनवून तयार झालेला आहे. आता आपण जी पेस्ट बनवून घेतलेली आहे त्याच्यावरती तडका ॲड करायचा. अगदी सिंपल रेसिपी आहे. तुम्हाला आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथं आपली परफेक्ट अशी चटणी बनवून तयार झालेली आहे आणि चवीलाही अतिशय छान लागते.